पूर्वी विवाह बालवयातच केला जायचा, ज्यामध्ये वधू आणि वर हे दोन्ही आपल्या बालवयातच लग्न बंधनात अडकले जायचे। पारंपरिक पद्धतीने विवाह केला जात असे। कालांतराने विवाहाच्या चाली, रूढी, परंपरा बदलत गेल्या आणि लग्न करण्याची प्रथा वेगळी सुरू होऊन वयाचे देखील फरक पडला। लहानपणी झालेल्या विवाह आता वृद्धापकाळात आठवणीत न राहिल्यामुळे त्यांना त्यांचे लग्न स्मरणात राहिले पाहिजे यासाठी 18 मे रोजी सप्तशृंगी वृद्धाश्रमात असाच एक पार पडलेला हा आगळा वेगळा विवाह सोहळा नक्कीच इतिहासात नोंदविला जाईल। खुंटेवाडी तालुका देवळा येथील संतोष भामरे वर्ष 85 आणि जाईबाई भामरे वर्ष 83 या वृद्ध दाम्पत्यांचा अत्यंत भावनिक आणि उत्सवी विवाह सोहळा या दिवशी थाटामाटात पार पडला। संतोष आणि जाईबाई भामरे हे 1.5 वर्षांपासून सप्तशृंगी वृद्धाश्रमात वास्तव्यास आहे। दोघेही लहानपणीच सुमारे 3 ते 4 वर्षांचे असताना विवाहबद्ध झाले होते, मात्र तेव्हा झालेल्या लग्नाच्या आठवणी त्यांच्या स्मरणात नव्हत्या। त्यामुळे संतोष बाबांच्या मनात एक खंत होती, आम्हाला ही हळद लागली पाहिजे होती, वाजत गाजत लग्न झालं पाहिजे होतं। संतोष बाबांची ही भावना आश्रमाचे ट्रस्टी गंगा पगार यांना कळताच त्यांनी ट्रस्टी राकेश दुसाने, पवन देवरे व इतर सदस्यांशी चर्चा केली आणि ठरलं या वयातही एक खास स्मरणीय आणि सन्माननीय विवाह सोहळा पार पाडायचा। ही गोष्ट जनतेपर्यंत पोहोचवली आणि नागरिकांनी या अनोख्या विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित केलं। याच आवाहनाला प्रतिसाद देत हजारो नागरिकांनी विवाहस्थळी उपस्थित राहून वधूवरास शुभाशीर्वाद दिले। विवाहासाठी वधूवरांची रथातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। मंडपाजवळ आल्यानंतर संबळाच्या गजरात, सणाईच्या सुरात आणि वराडी मंडळीच्या उत्साहात हे दाम्पत्य विवाह बंधनात अडकले। शुभमंगल सावधानाच्या उच्चारांनी वातावरण भारावून गेलं होतं। लग्नाच्या मंडपाची सजावट फुग्यांची आकर्षण ठरली होती, तसेच वराडींसाठी जेवणाची उत्तम देखील व्यवस्था करण्यात आली होती। अनेकांनी वधूवरांना प्रेमाचा आहेर देत त्यांच्या आयुष्याला शुभेच्छा दिल्या। या आगळ्या विवाह सोहळ्याने समाजाला एक मोठा संदेश दिला असून वयाच्या कोणत्याही टप्प्यावर माणसाच्या भावना, इच्छा आणि सन्मान महत्त्वाचा असतो। वृद्धाश्रमातही प्रेम फुलू शकतं आणि समाजाने या भावना आपल्या जपल्या पाहिजे। या अद्वितीय विवाह सोहळ्यासाठी श्रम घेतलेल्या गंगा पगार, पवन देवरे, राकेश दुसाने व संपूर्ण वृद्धाश्रम परिवाराचे खरोखरच कौतुक केलं जातं। निवाडे गावचे कन्या आणि निवाडे गावचे जावई यांचा बालविवाह झाला, परंतु त्यांचा तो विवाह ज्यावेळेस झाला ते त्यांना आठवत नाही आणि म्हणून त्याला पुनर्उजाळा देण्यासाठी आज त्या आश्रमाने जो उपक्रम राबवला त्याबद्दल आमचाही त्याच्यामध्ये सहभाग व्हावा। त्यांचं वधू आणि वराचं स्वागत आम्ही निवाडे गावाच्या वतीने इथं प्रवेशद्वाराजवळ करत आहोत आणि आश्रमाच्या उपक्रमास आश्रमाचे जे प्रमुख आहेत गंगा भाऊ पगार त्यांचंही मी अगदी अभिनंदन करतोय। त्यांनी असेच वेगवेगळे उपक्रम राबवावे आणि अशा निराधार वृद्धांना त्यांनी अशी जी वागणूक दिलेली आहे, एक त्यांना त्यांच्यामध्ये जो उत्साह वाढला आणि म्हणजे हा सर ऐका ना 2 मिनिटं तुम्हाला सॉरी। रिपोर्ट टीव्ही न्यूज नाशिक।